मीरा भाईंदरच्या राजकारणात सध्या विकासाच्या चर्चा कमी आणि आरोपांच्या फैरी अधिक झडताना दिसतात। एका बाजूला आहेत ठाण्याचे मीरा भाईंदरचे शेठ म्हणजेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। एका साध्या बुर्जीपावापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आणि आता राज्याचे परिवहन मंत्री असलेले हे प्रताप सरनाईक आणि त्यांच्या विरोधात नेहमीच उभे असणारे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता। महायुतीमध्ये एकत्र असूनही या दोन नेत्यांमधील कलगीतुरा आता वैयक्तिक आरोपांच्या आणि पोलीस तक्रारींच्या अशा थरावर पोहोचलाय जिथून मागे फिरणं आता दोघांनाही कठीण झालंय। प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते या विधानापासून ते थेट जमीन हडपल्याच्या पोलीस तक्रारीपर्यंतचा हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय। नेमकं काय घडतंय मीरा भाईंदरमध्ये आणि हा कलगीतुरा का रंगलाय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। सरनाईक आणि मेहता यांच्यातील वादाला 2014च्या विधानसभा निवडणुकीपासून खऱ्या अर्थाने धार चढली। त्याआधी मीरा भाईंदर महानगरपालिकेत दोघांचीही सत्ता आणि ताकद विभागलेली होती। मात्र जसं जसं शहराचं शहरीकरण वाढत गेलं तसतसं येथील रिअल इस्टेट आणि विकास कामांवरील वर्चस्वावरून या दोन नेत्यांमध्ये ठिणगी पडू लागली। नरेंद्र मेहता यांनी भाजपला शहरात मजबूत केलं तर प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेचा गड राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत तर हा वाद इतका विकोपाला गेला की शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात भिडले होते। एकमेकांचे भ्रष्टाचार काढणं, विकास कामांचं श्रेय लाटणं आणि एकमेकांच्या समर्थकांना फोडणं ही या दोघांच्या राजकारणाची जुनी पद्धत राहिली। त्यामुळे हे दोघंही मीरा भाईंदरचे राहू आणि केतू आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। सध्याच्या ताज्या वादाची ठिणगी दहिसर ते काशीगाव मेट्रोच्या उद्घाटनावेळी पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रोचा सोहळा पार पडला, पण पडद्यामागे श्रेयवादाची लढाई सुरूच होती। प्रताप सरनाईक यांनी एका जाहीर कार्यक्रमात खळबळजनक विधान केलं की मीरा भाईंदरमधील 30% जमिनी या एकट्या नरेंद्र मेहतांच्या मालकीच्या आहेत। सरनाईक यांनी असा दावा केला की मेहतांनी आपल्या आमदारकीचा आणि सत्तेचा वापर करून शहरातील मोक्याच्या जमिनी स्वतःच्या नावावर केलेत। या आरोपाने मेहतांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी याला प्रतिवाद करण्यासाठी थेट आकडेवारीच मांडायला सुरुवात केली। मेहतांनी विचारलं की जर माझ्याकडे इतकी जमीन असती तर मी आज जगातला श्रीमंत माणूस नसतो का? नरेंद्र मेहता यांनी सरनाईकांच्या आरोपांना उत्तर देताना एक वादग्रस्त विधान केलं ज्यामुळे हा वाद घराघरात पोहोचला। मेहता म्हणाले, प्रताप सरनाईकांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेऊ नका। जर माझ्याकडे 30% जमीन असती तर त्यांनी 500 फुटावरून मला बोलावं लागलं नसतं, ते माझ्या जवळ येऊ शकले नसते, उलट ते माझे ड्रायव्हर असते। या विधानाने सरनाईक समर्थक आणि शिवसैनिक आक्रमक झाले। प्रताप सरनाईक यांनी यावर अत्यंत संयमी पण बोचरं उत्तर दिलं। ते म्हणाले, मी आयुष्यात 8 वर्ष रिक्षा चालवली आहे, मी ड्रायव्हर होतो याचा मला सार्थ अभिमान आहे, पण ड्रायव्हर असतानाही मी लोकांच्या जमिनी हडपल्या नाहीत। या वादात सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनीही पत्राद्वारे उडी घेतली आणि मेहतांना राजकीय संस्कृतीची आठवण करून दिली। शब्दांचं युद्ध आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचले। आमदार नरेंद्र मेहता यांनी भाईंदरपाडा येथील भूमिपुत्र असलेल्या भोईर कुटुंबाचा मुद्दा उचलून धरलाय। मेहतांचा आरोप आहे की भोईर कुटुंबाची एकूण 2439 चौरस मीटर जागा असून त्यापैकी निम्मी जागा म्हणजे सुमारे 1219 चौरस मीटर जमीन प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समर्थकांनी बेकायदेशीरपणे हडपली आहे। मेहतांनी केवळ आरोप केले नाहीयेत तर ते कार्यकर्त्यांसह कासारवडवली पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी FIR दाखल करण्याची मागणी केली। रात्रीच्या वेळी JCB आणि पोकलेन आणून गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण केलं जातंय असा गंभीर आरोप करत मेहतांनी सरनाईकांच्या राजीनाम्याची मागणी केली। यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आलाय। या वादाची दुसरी बाजू म्हणजे एकमेकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी भरवलेले दरबार। गेल्या आठवड्यात प्रताप सरनाईक यांनी लोकदरबार घेतला होता ज्यात मेहतांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या। याला प्रत्युत्तर म्हणून नरेंद्र मेहतांनी भाजप कार्यालयात जनता दरबार भरवला। या दरबारात 173 नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या, ज्यात सरनाईकांच्या चेना गावातील भव्य प्रकल्पावर प्रश्न उपस्थित करण्यात आले। हा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असून तो पर्यावरण नियमांचं उल्लंघन करून उभारला जात असल्याचा आरोप मेहतांनी केलाय। तसंच सरनाईकांनी सरकारी जागेवर अनधिकृत हॉटेल उभारल्याची तक्रारही या दरबारात करण्यात आली।
तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपने आता एक नोटीस बजावलेली आहे। भाईंदरपाड्याची ही जी जमीन आहे या जमिनीचा कायदेशीर ताबा आपल्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय, त्यामुळे कारवाई मागे घेण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। जर 7 दिवसात ही तक्रार मागे घेण्यात आली नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा आता त्यांनी दिलाय। मीरा भाईंदरमधील हा संघर्ष आता केवळ 2 नेत्यांमधील वाद नसून तो येणाऱ्या महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग आहे। सरनाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आहेत, तर मेहता हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। अशा परिस्थितीत हा वाद थांबवण्यासाठी वरिष्ठांना हस्तक्षेप करावा लागणार की हा संघर्ष असाच धगधगत राहणार हे येणारा काळच ठरवेल। मात्र या राजकीय लढाईत शहराचा विकास आणि सामान्य जनतेचे प्रश्न बाजूला पडून केवळ वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडताना मात्र दिसतोय। दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।